आता चामडीची वस्तू आतमध्ये नेण्यात फक्त मनाई आहे। दीड फूट एवढाच अंतर आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। तर आज मी आता मढीला आहे आणि हा दुसरा दिवस आहे माझा। पहिला दिवस झाला आणि आता दुसऱ्या दिवसाचा दुसरा व्लॉग आहे, पहिल्या दिवसाचा वेगळा व्लॉग होता। तर आज मी गडावर जाणार आहे, तिथं तुम्हाला जाम म्हणजे जामच मजा येणार आहे। जाम म्हणजे जामच मजा येणार आहे। काय हॅलो गाईज, बघा मी परत घेऊन फिरते आणि इकडे 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 बघा काय चाललंय। तिथं खीर बनवतात। आता मी खीर बनवू आणि जाणार आहोत तिकडे। बघा तुम्ही जाम म्हणजे जामच मजा नाही, तुम्ही अजिबात करू नका। बघा तर काल रात्री व्हिडिओ शूट करायला काय मिळाली नाही, म्हणून मी आता आलोय दिवसाचे। तिथे आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर ध्यान मंदिर आहे, तिथे आतमध्ये जाणार आहोत। तिथंशी एक गुफा आहे, ती गुफामध्ये तुम्हाला मिळते। हे बघा एक छोटीशी गुफा आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। चला वा पुढे, चला चला प्रत्येकाने चला पटापट। तो आतमध्ये काढतो। तर मग ही बघा ही गुफा आहे अशी, याच्यातून जायला लागतंय। गुफा चौकड आहे, एकदम लहान आहे। चल ये तू ये बिंदास ये, मी आहे ना। अरे उत्तर ये तू आणि मी काय बोलतोय, जास्त लोकांना पाठवू नका, मी येते लगेच। इथे तुम्हाला खिडकी पण आहे आणि इथं एक छोटंसं असं ध्यान मंदिर आहे। इथे येऊन तुम्ही बसू शकता, 10-15 मिनिटं प्रार्थना करू शकता। इथे ध्यान लावून बसायचं असतंय, ते आता थोड्या वेळाने करू। फायनली खूप छान वाटतंय गुफामध्ये यायला, थोडी भीती वाटते पण काय चला। तर आम्ही आता रिटर्न जात आहोत, चला या रे तशी। हा तर चला आता, हे बघा केवढी एकदम जास्त नाही, दीड फूट एवढाच अंतर। तर मी आता कानिफनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे आणि इथं तुम्हाला सगळीकडं बाग आणि बगीचे भेटतील बघायला। आणि इथं बघा एक विहीर पण आहे, त्यांना बगीच्यामध्ये पाणी वगैरे, पाण्याची सोय मस्त जबरदस्त असते यांची, आपल्यासारखी नाही पाण्याची परिस्थिती। हे बघा बगीचा, तिकडं चला आता। तिकडं तुम्हाला आहे ना, तिकडं तुम्हाला आहे बघा डाळिंबा, तर ती पाहिजे तेवढी खा। हे बघा छोटेपासून मोठे ऑल टाईपचे आहेत। हे बघा झालेली पण आहेत, पूर्ण जाम मोठा आहे बघा बघायचं। आमची बिर्याणी रेडी आहे, फटाफट जेवायची सगळी सुरुवात केली। ते यानं भेटलं नाही अजून। झोपी गँग हाय वाटतं, हसतीन बा आता कसं। फायनली आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत मच्छिंद्रगडावर निघाले आहोत आम्ही। तुम्हाला आता एरिया दाखवते कसला भारी आहे, एक नंबर आहे बघा।
फायनली आम्ही आता आलो आहोत मच्छिंद्रगडावर. तर तुम्ही बघू शकता एरिया कशी आहे ती. तर चला आता आपण जाऊ मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यायला. तर दर्शनाला रांग लागलेली आहे. ही बघा रांग बघू शकता. ही आमची माणसांना पण बघू शकताय. सगळी लाईनला लागलेली आहेत. इथं मंदिरात येताना आहे ना पट्टा अजिबात घालून येऊ नका, कारण पट्टा चामड्याची वस्तू आतमध्ये नेण्यात सक्त मनाई आहे. आणि फोटो व्हिडिओ काढायला पण ब्लॅक ड्रेस आणि काळे कपड्यांना पण परवानगी नाही. हे बघा पट्टा किती लावलेला आहे सगळीकडे. हे बघा तर मित्रांनो आत्ताच मच्छिंद्रनाथांचं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण आता खाली जात आहोत. खाली तशी धोंडाई देवी यांचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे. हा त्याच्यातून तूप निघतंय असं बोलतात. आता जाऊ चला आपण बघू प्रत्यक्ष. हा एरिया बघा कसला भारी आहे. ओपन एरिया आहे तशी पूर्ण. हा तूप पहिला निघायचा अशी बोलताय. काय निघायचं? तूप धोंडाई देवीच्या इथून देवीचा कोप झाला तेव्हापासून नाही निघत. हा देवीचा काहीतरी कोप झाला म्हणतात तेव्हापासून नाही निघत. पण देवी आहे. देवी आहे. चला आपण देवीचं दर्शन घेऊ चला. मच्छिंद्रनाथ दर्शन झालेलं आहे कम्प्लीट सक्सेसफुली. आता आम्ही जात आहोत कुठं? रुद्रेश्वर. आता आम्ही रुद्रेश्वरला जात आहोत. आमची गाडी निघालेली रम पम. तर चला जाऊ आता रुद्रेश्वरला. तर फायनली आता आम्ही रुद्रेश्वर मंदिर, श्री रुद्रेश्वर मंदिर हे अहमदनगरमध्येच आहे. ते खूप म्हणजे खूपच पुढं. आणि इथं पाय धुवायला आहे. तुम्हाला पाय धुवून तुम्ही आतमध्ये प्रवेश करा. फायनली रुद्रेश्वर येथे आमचं दर्शन मस्त झालं, चांगलं झालं. आणि इथं आमची माणसं मका खातात. हे बघा करावं खावा 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 सगळ्यांना खावा. आणि शॉपिंग पण चालू आहे एका साईडला बघू शकता. ही बघा मक्का लवर, बघा मक्का लवर सगळी. तर चला आता आमचं लास्ट स्टॉप आहे रांजणगाव महागणपती. चला आता तिकडे जाऊ डायरेक्ट. तर फायनली आम्हाला आता शेवटचा देवस्थान करायचं आहे, तोच म्हणजे रांजणगाव. रांजणगावला आम्ही आता आलेलो आहोत आणि
महागणपतीचं दर्शन केलं नाही असं होणारच नाही. आता दर्शन करायला आम्ही सगळे जातो बघा. चला दर्शन करायला जाऊ. जर गर्दी असली तर मुख्य दर्शन करायला लागेल, गर्दी नसली तर तुम्हाला पण दर्शन करून देऊ. तर चला मित्र हो, आता गर्दी नाही इथे दिसत, डायरेक्ट आपण दर्शन करायला जाऊ. बघा आमची सगळी पाठीमागे गँग आहे. हा चला.